संध्याकाळ झाली म्हणजे चहा फिक्स. आणि चहा घेऊन मला एवढी तरतरी आली होती की याच्यासोबत मी खेळत होते आणि ह्याची एवढी मस्ती सुरू होती. त्यानंतर संध्याकाळ झाली होती तर आज होती दीपामावस्या. मग मी 5 कणकेचे दिवे केले, छान असे प्लेटमध्ये सजून घेतले. त्यानंतर मी साडी घातली होती, थोडीशी छान अशी तयारी केली आणि संध्याकाळी आल्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली. म्हटलं सर्वांनी मिळून पूजा करूया, कारण की हे फर्स्ट टाईम होतं मी दीपामावस्या साजरी करत होते. या 2 समय आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वीच घेतल्या होत्या. माझ्याकडे काही जास्त दिवे नव्हते, म्हणून जे होते ते मी इथे पूजेला वापरले. पण छान अशी पूजा करताना हळदी कुंकू लावून घेतलं, फूल वाहिलं छान असं आणि त्यानंतर मी दीप प्रज्वलित करून घेतले. सर्व दिवे वगैरे लावले आणि संध्याकाळच्या वेळेला एवढं छान वाटत होतं घरामध्ये. खूप छान असं वातावरण झालं होतं. मग साखरेचं नैवेद्य दाखवला, आम्ही सर्वांनी नमस्कार केला, पूजा केली, छान असं धूप वगैरे एकदम एकदम भारी वाईब आली होती. त्यानंतर मग रुद्रच्या पप्पांनी नारळ फोडला आणि या सर्वांचं मी तिघांचंही औक्षण केलं त्या कणकेच्या दिव्यांनी. आणि औक्षण करून मग आम्ही छान म्हणजे खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही छान असं जेवण वगैरे केले, यांनी नारळ फोडून घेतला आणि याची मस्ती. मोदक खूप मस्ती करतो आजकाल आणि त्याचं असं चाललं होतं की एक घोट पाणी पित होता आणि करत होता आणि त्याला स्वतः बॅलन्स होत नव्हतं तर पडतही होता मधून परत उठून परत त्याचं सेम सुरू होतं. बघा किती करतोय. आणि चला इथेच ब्लॉग संपवते. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. बाय.